मित्रांनो लक्षात घ्या, PYQ प्रश्न घेत असताना तुम्ही कमेंट करून सांगत चला की हा सिलेबस घ्या, हा प्रश्न घ्या, या चॅप्टरवरती PYQ घ्या. कमेंट करणं हे तुमचं काम आहे. त्याच्यातूनच कळतंय की आपल्याला नेमकं कोणत्या मुद्द्याला फोकस जास्त करायचंय. PYQ प्रश्न कमी टायमामध्ये आपल्याला जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. मित्रांनो वळू या प्रश्नाकडे. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह येते? तर मित्रांनो ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, स्वल्पविराम. काय येतंय? स्वल्पविराम. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला, उदाहरणार्थ आपण म्हणतो बघा, मला पुस्तक, पेन, वह्या याला म्हणतात बघा. हे एकाच जातीचे शब्द. ठीक आहे. पुस्तक, पेन, वह्या असे पुढे लिहित गेलो की कॉमे कॉमे येत राहतात. आणि मग जेव्हा एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर कोणतं? स्वल्पविराम. ठीक आहे, असं राहते. ठीक आहे. मग कोणतं विरामचिन्ह वापरतात? स्वल्पविराम. ऑप्शन नंबर बी. 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ठीक आहे. तर मित्रांनो 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक वि.दा. सावरकर आहेत. खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा. खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे. खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखायचा आहे. नामाच्या पूर्वी जर मित्रांनो तो बसलं तर पुल्लिंग असतंय, ती बसलं तर स्त्रीलिंग असतंय, ते बसलं की नपुंसकलिंग असतंय. मग मित्रांनो सरळ सरळ आहे, ते आयुष्य. ते आयुष्य ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. उड्डाण हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? तर मित्रांनो उड्डाण हे भाववाचक नाम आहे. कोण आहे ते? भाववाचक नाम. SRPF ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. सामान्य नाम म्हणजेच एकसारख्या दिसणाऱ्या वस्तू. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला वाघ, वाघासारखे वाघ अनेक आहेत, सामान्य नाम आहे. ठीक आहे. भाववाचक नाम म्हणजे काय? मनातल्या आपल्या भावना. ठीक आहे. आपण म्हणतो माझा तुझ्यावर विश्वास नाही, मग भावनाच आहे. किंवा प्रेम म्हणू आपण, प्रेम भाववाचक नाम आहे. विशेष नाम म्हणजे काय? केवळ एका व्यक्तीचं नाव. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला सचिन, विशेष नाम आहे. आणि धर्मीवाचक नाम म्हणजे कोण मित्रांनो? तर सामान्य नाम. नाम प्लस सामान्य नाम प्लस विशेष नाम बरोबर काय? धर्मीवाचक नाम. लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्हाला परीक्षेत धर्मीवाचक नाम ओळखा म्हणले, जर तुम्हाला परीक्षेत धर्मीवाचक नाम ओळखा म्हणले, तुम्ही एकच करायचं. काय करायचं? सामान्य नाम ओळखायचं आणि विशेष नाम ओळखायचं आणि त्याला धर्मीवाचक नाम म्हणायचं. सामान्य नाम प्लस विशेष नाम बरोबर धर्मीवाचक नाम असते. विषय संपला मित्रांनो. विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप. विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल म्हणते? तर मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, विधात्री. मासा या शब्दाचे अनेक वचनी रूप. एक मासा, अनेक मासे. मग मासा एक वचन, मासे अनेक वचन. वचनाचे 2 प्रकार पडतात, एक वचन आणि अनेक वचन. देवाने या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? देवाने. ठीक आहे. मग मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, तृतीया. प्रथमाला कोणताच प्रत्यय लागत नाही. द्वितीयाला आहेत स, ला, ना, ते. द्वितीया. तृतीया आहे ने, ये, शी. आणि सप्तमी आहे त, ई, आ.
त इ आ. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, तृतीया. मैदानावर, या मैदानावरचा कारकार्थ कोणता? मैदानावरचा कारकार्थ कोणता? मित्रांनो, मैदानावर म्हणल्यावर काय दाखवते बरं? मैदानावर म्हणल्यावर स्थळ दाखवते. काय दाखवतंय? स्थळ. आणि स्थळ म्हणलं एकच कारकार्थ होते, कोणता? अधिकरण. कोणता कारकार्थ होते? अधिकरण. ठीक आहे, विषय संपला. अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण कोणते? अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण कोणते? ठीक आहे मित्रांनो, उदाहरण सांगतो तुम्हाला. अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण कोणते म्हणजेच काय? तर अव्ययापासून विशेषण बनते. उदाहरणार्थ म्हणजे तुम्हाला राणी मागे जाते. जाते क्रियापद आहे, त्यातला मूळ धातू आहे मित्रांनो जा. मग याला प्रश्न विचारा तुम्ही, कोठे जाते? कोठे जाते? मागे. आणि कोठेचं उत्तर क्रियाविशेषण अव्यय असते. आणि मग या मागे या क्रियाविशेषण अव्ययापासून मागील दार, मागील हे विशेषण बनले म्हणून ते कोणी? अव्यय साधित विशेषण. मुळात मित्रांनो, मुळात दार हे नाम आहे, पण कसं आहे दार? मागील दार. मागील शब्दानं दार बद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे, पण मागील मध्ये मागे हे क्रियाविशेषण अव्यय आहे म्हणून मित्रांनो अव्यय साधित विशेषण आहे. अव्ययापासून बनलेलं विशेषण आहे ते. याला सोडवा. खालील शब्दापैकी उभयान्वयी अव्यय ओळखा. खालील शब्दापैकी उभयान्वयी अव्यय ओळखा. ठीक आहे, चला सोडवा. खालील शब्दापैकी उभयान्वयी अव्यय ओळखा. मित्रांनो पहा, लक्षात घ्या. खालील शब्दापैकी उभयान्वयी अव्यय ओळखा. ओळखायचंय काय? उभयान्वयी अव्यय ओळखायचंय. काय ओळखायचंय? उभयान्वयी अव्यय. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या. बापरे हे केवल प्रयोगी अव्यय आहे. जोरात हे क्रियाविशेषण अव्यय आहे. मागे हे क्रियाविशेषण अव्यय आहे. आणि म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे. दोन शब्द किंवा दोन वाक्य जे जोडतात त्यांना काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय. राजवाडा हा कोणता समास आहे? राजवाडा हा कोणता समास आहे म्हणते मित्रांनो. राज हा एक शब्द आहे, वाडा हा एक शब्द आहे. किती शब्द झाले? दोन. त्यांच्या डोक्यावर रेष मारतो. दोन शब्द एकत्र आणायचे, त्यांच्या डोक्यावर रेष मारायची, त्याला काय म्हणतात? सामासिक शब्द. सामासिक शब्द काय म्हणतात? सामासिक शब्द. मित्रांनो या सामासिक शब्दाची फोड करू आपण. राजाचा, राजाचा काय? वाडा. मग या सामासिक शब्दाची जेव्हा आपण फोड करतो का त्याला विग्रह म्हणतात. म्हणजे हा कोण आहे? राजाचा वाडा कोण आहे? विग्रह आहे, विग्रह. पण जर तुम्ही एक ऑब्झर्वेशन केली असेल मित्रांनो, सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर तुम्हाला विभक्ती प्रत्यय घ्यावं लागलं, सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर तुम्हाला विभक्ती प्रत्यय घ्यावं लागलं तर 99% तत्पुरुष समास असते. काय असते? तत्पुरुष समास. कर्ता या शब्दातील सिद्ध शब्द कोणता आहे? थोडक्यात काय? कर्ता शब्दाचा मूळ शब्द कोणता आहे? तर मित्रांनो कोणता आहे? कर. कर्ता म्हणजे करविणे, कर्ता म्हणजे करणे. ठीक आहे. आणि मग कर्ता या शब्दातील सिद्ध शब्द कोणता? सिद्ध शब्द म्हणजेच काय? मूळ शब्द कोणता? तर कोणता आहे मित्रांनो? कर. खालीलपैकी अभ्यस्त शब्द, अभ्यस्त शब्द डॅश डॅश हा होय, डॅश डॅश हा होय. तर मित्रांनो अभ्यस्त शब्द म्हणजे काय? एक शब्द दोनदा आला की त्याला अभ्यस्त शब्द म्हणतात. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, कधी कधी. पाण्यातील कचरा या शब्दसमूहासाठी पर्याय शब्द निवडा. पाण्यातील कचरा या शब्दसमूहासाठी पर्याय शब्द निवडा. तर मित्रांनो पाणीवळ, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. सुगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द सांगा. तर मित्रांनो त्याच्या विरुद्धार्थी होतंय दुर्गम. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द
ओळखा. नलिनी, नीरज, पद्म का वायस? मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. वायस म्हणजे कावळा. बाकीचे सगळे त्याला कोण येतं? समानार्थी शब्द आहेत कमळ या शब्दाला. त्रिशंकू म्हणजे डॅश डॅश होय. त्रिशंकू म्हणजे डॅश डॅश होय. तर मित्रांनो त्यालाच अधांतरी असं म्हणतात. त्यानंतर मित्रांनो हा एक प्रश्न सोडवा. अनुरूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. अनुरूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. अनुरूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हणतंय. अनुरूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. निरोगी, सुलटा, विरक्ती का विजोड? तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. विजोड. ठीक आहे. सॉरी ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. विजोड. कधीही जिंकला न जाणारा. कधीही जिंकला न जाणारा हा अर्थ असलेला नेमका शब्द कोणता? तर मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. अजिंक्य. कष्ट करून जीवन जगणारे म्हणजे डॅश डॅश होय. तर कष्ट करून जीवन जगतात त्यांना श्रमजीवी म्हणतात. मित्रांनो जीवनामध्ये आपण जेव्हा लक्षात घ्यायचंय कधी बी कष्टाचा पैसा किंवा आपण जेव्हा कष्ट करतो ही म्हणजे आपल्या खऱ्या आयुष्याची, समाधानाची आणि कोणी आपल्याकडे बोट बी करू शकत नाही ही लक्षणे आहेत. म्हणून जिथं तुम्ही नंबर 2च्या गोष्टी येतात, जिथं कोणाची फसवणूक आहे, कोणाचे पैसे बुडवायचे आहेत, तुमचं मन शांत राहत नाही. जेव्हा तुम्ही खरे असतात तेव्हा तुम्ही तटस्थ उभे असतात. जेव्हा तुम्ही चुकीचे असतात तेव्हा तुमचं मन अस्थिर असते. म्हणून भगवद्गीतामध्ये श्रीकृष्णानं सांगितलेलं आहे जे बी माणसं खरे आहेत त्याला कशाचंच भेव नाही, ते स्थिर उभे असतात. आणि मग मित्रांनो कष्ट करून जीवन जगणं खरंच म्हणजे कष्ट करणं म्हणजे फक्त आपण स्मार्ट वर्क करायचे. कष्ट करत असताना फक्त एवढंच त्यांना सांगायचं की बाबा कोणाचा आपल्याला हे नको, म्हणजे कोणाचे पैसे बुडवणं नको किंवा कोणाचं थोडक्यात सांगायचं म्हणजे कोणाच्या स्कीम देतो आणि त्याचे पैसे खाणं किंवा अशा गोष्टी नको आहे. ठीक आहे. आणि मग कष्ट करून जीवन जगणारे म्हणजेच काय? श्रमजीवी, काम करून जगणारे. ज्याला खूप माहिती आहे असा. तर मित्रांनो त्याला काय म्हणतात? बहुश्रुत म्हणतात. काय म्हणतात? बहुश्रुत. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात? तर मित्रांनो त्यालाच दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. काय वापरतात? दुहेरी अवतरण चिन्ह. उदाहरणार्थ आपण म्हणतो बघा, बोलणाऱ्याच्या तोंडचे जशाच्या तसे शब्द जर वापरायचे असतील, बोलणाऱ्याच्या तोंडचे जर जशा तसे शब्द वापरायचे असतील तर त्याला काय म्हणतात? दुहेरी अवतरण चिन्ह याला म्हणतात. बघा आपण म्हणतो बघा एखादं काय म्हणणार ते, आपण म्हणतो बघा ते म्हणला आता आलो ना तुला भेटतो, मग ते म्हणला आलो ना तुला भेटतो. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे वापरायचे असतील त्याला काय वापरतात? दुहेरी अवतरण चिन्ह. ठीक आहे. उदाहरण आपण म्हणतो बघा एखाद्या वेळेस काय झालं रे सर काय म्हणले, आपण म्हणतो बघा सर म्हणले तुम्हाला रोज शाळेत यावं लागेल. मग कशात वापरायचंय? दुहेरी अवतरण चिन्हामध्ये. बोलणाऱ्याच्या तोंडचे जसेच्या तसे शब्द दाखवायचे असतील तर ते कुठं वापरतात? दुहेरी अवतरण चिन्हामध्ये वापरत असतात. संत रामदासांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? संत रामदासांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? तर मित्रांनो त्यांनी मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. काय लिहिले? तर मनाचे श्लोक. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता? खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता? मित्रांनो ऑप्शन नंबर ओ बरोबर आहे. ओ हा संयुक्त स्वर आहे. लक्षात घ्या काय विषय माहितीये का? मराठी भाषेत संयुक्त स्वर आहेत 4. मराठी भाषेत संयुक्त स्वर आहेत 4. त्यामध्ये ये, ऐ, वो आणि औ हे 4 कोण आहेत मित्रांनो? संयुक्त स्वर आहेत. त्यापैकीच एक आला बघा इथं. मराठी भाषेत संयुक्त स्वर किती आहेत? 4. ये, ऐ, वो आणि औ. संयुक्त स्वर किती येतं? 4. मित्रांनो इथं लक्ष द्या. आ हा दीर्घ स्वर आहे.
ई हा दीर्घ स्वर आहे, उ हा ऱ्हस्व स्वर आहे, ओ हा संयुक्त स्वर आहे. ठीक आहे. राजा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे म्हणाले. ठीक आहे. तर मित्रांनो, भूप समानार्थी आहे, नरेंद्र समानार्थी आहे, राय समानार्थी आहे, विप्र मात्र समानार्थी नाही. खालील शब्दापैकी डॅश डॅश हे भाववाचक नाम नाही म्हणते. भाववाचक नाम नाही म्हणाल्या. तर मित्रांनो, इथं शांत हे भाववाचक नाम नाही, बाकी सगळेच्या सगळे भाववाचक नाम आहेत. नवलाई, समता, धैर्य. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला शांत मुलगी असती का, पाहू, शांत मुलगी. मग मुलगी हे नाम आहे मित्रांनो. मुलगी कोण आहे, नाम. कशी आहे, शांत शब्दानं मुलगी बद्दल माहिती दिली म्हणून वि शे श न विशेषण आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर. खालील शब्दापैकी डॅश डॅश हे भाववाचक नाम नाही, मग शांत हे भाववाचक नाम नाही. पुढील पैकी कोणता शब्द नपुसकलिंगी नाही. कोणता शब्द नपुसकलिंगी नाही म्हणलंय मित्रांनो. ठीक आहे. नामाच्या पूर्वी तो बसलं पुल्लिंग, नामाच्या पूर्वी ती बसलं स्त्रीलिंग, नामाच्या पूर्वी ते बसले नपुसकलिंग. खालीलपैकी कोणता शब्द नपुसकलिंगी नाही. मित्रांनो, सरळ सरळ डायरेक्ट उत्तरावर जो आपण ती शाळा, तेच आपलं उत्तर आहे, ती शाळा. मग बाकी बघा, ते पुस्तक, ते चित्र, ते मंगळसूत्र, मग तिघही नपुसकलिंगी आहेत, पण शाळा मात्र स्त्रीलिंग आहे. तेच आपलं उत्तर आहे. विद्यार्थ्याला बक्षीस दिले. विद्यार्थ्याला बक्षीस दिले हे कोणते कारक आहे. बघा, हे कोणता कारक. विद्यार्थ्याला बक्षीस दिले, कारक कोणता आहे म्हणाले. मित्रांनो, सरळ सरळ आहे. ज्याला एखादी क्रिया मिळती किंवा एखादी वस्तू मिळती, विद्यार्थ्याला बक्षीस दिले किंवा मिळाले असं जेव्हा काय असते का, तेव्हा एकच कारक अर्थ असते मित्रांनो, संप्रदान. मिळण्याची किंवा भेटण्याची क्रिया दाखवणारा शब्द कशात असते, संप्रदान मध्ये असते. ठीक आहे. मग मित्रांनो, अपादान केव्हा होते. आता याच्या भरपूर काही गोष्टी आहेत. मराठी भाषेमध्ये 8 विभक्त्या येतात. 8 विभक्त्याला प्रत्येक विभक्तीला कारक अर्थ आहे. ते कारक अर्थाचा अर्थ आहे काहीतरी, मग तसा विषय 8 विभक्त्या येतात. ठीक आहे. 6 कारक अर्थ येतं आणि त्याचबरोबर तुमच्यासमोर त्याचे अर्थ सुद्धा आहेत. मग मित्रांनो, अपादान म्हणजे काय, तर वियोग होते. वियोग म्हणजे दुरावा. ठीक आहे. संप्रदान म्हणजे काय, तर मिळणे, एखादी गोष्ट मिळणे किंवा भेटणे. अधिकरण म्हणजे काय, तर स्थळ किंवा काळ, त्याला अधिकरण म्हणतात. आणि करण म्हणजे काय, तर क्रियेचे साधन. क्रियेचे काय, साधन, त्याला काय म्हणायचं, करण. मग ऑप्शन नंबर काय मित्रांनो, 2च बरोबर आहे, संप्रदान, बी. सूर्योदय हा शब्द डॅश डॅश संधीचा प्रकार आहे. तर मित्रांनो, ते स्वर संधीचा प्रकार आहे. कसं काय ते पाहू आपण. सूर्य अधिक उदय हा विग्रह आहे मित्रांनो. इकडे पहा, इथं कोण आहे मित्रांनो, सूर्य. इथं कोण आहे, अस्वर आहे. इथं कोण आहे, उ स्वर आहे. अच्या पुढे जर उ आला, त्याचा ओ बनतो. काय बनतो, वो बनतो. संधीचा विषय आहे मित्रांनो. अ गेला, उ गेला, सु जशास तसा. इद अर्धा का पूर्ण अर्धा, त्याच्यात ओ मिसळा. सूर यो, उ घेऊ का, नाही, खाली गेलाय, मग दय. सूर्य अधिक उदय, सूर्योदय. एका मागोमाग येणाऱ्या 2 वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर आहे, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर आहे, आणि स्वर प्लस स्वर बरोबर काय, स्वर संधी. संपला विषय. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही म्हणताय मित्रांनो. ठीक आहे. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही म्हणते. निस्तेज विशेषण आहे, निर्धास्त विशेषण आहे, निराश विशेषण आहे. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, निरोप. निरोप हे नाम आहे. निरोप कोण आहे, नाम आहे मित्रांनो. त्यानंतर जर आपण पाहिलं, दया या शब्दाचे धातुसाधित रूप कोणते होईल. दया या शब्दाचे धातुसाधित रूप कोणते होईल. तर मित्रांनो, लक्षात घ्या, ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, दयाळू. दयापासून धातुसाधित. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं, दयाळू राम. मित्रांनो, राम हे नाम आहे.
पण कसे आहेत राम? दयाळू आहेत. ठीक आहे. मग दयाळू शब्दानं राम या नामाबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे. पण दयाळू हे धातूपासून दयाळू हे विशेषण बनलेलं आहे, मूळ धातूपासून बनलेलं आहे, म्हणून त्याला धातू साधित विशेषण असं म्हणतात. आणि मग खरंच मित्रांनो योगायोग आले दयाळू राम, कारण राम हे खरंच दयाळू आहेत. जो राम का नाही वो किसी काम का नाही. ठीक आहे. मी निबंध लिहित असतो या वाक्याचा काळ ओळखा. मी निबंध लिहित असतो या वाक्याचा काळ ओळखा. मग लिही हा मूळ धातू आहे, प्लस त प्लस असतो, मूळ धातू प्लस त प्लस असतो, बरोबर एकच काळ होते मित्रांनो, रीती वर्तमान काळ. आपण म्हणतो बघा मी चहा पित असतो, बाकी घेणदेण नाही, किंवा आपण एखादी जी सवय असते ती आपण सवय मी अजूनही पुस्तक वाचत असतो, मी पुस्तक वाचत असतो, म्हणजे वर्तमान कर्त्याची वर्तमान काळात क्रिया करण्याची जी सवय आहे ती सातत्याने हे दाखवण्यासाठी काय करतात, रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान काळ ओळखायचा असेल तर लिही मूळ धातू आहे प्लस त प्लस असतो, मूळ धातू प्लस त प्लस असतो, बरोबर काय, रीती वर्तमान काळ. पर्याय उत्तरातील रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. पर्याय उत्तरातील रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखायचे. क्रियाविशेषण अव्यय ओळखायचे, पण कसं ओळखायचंय? रीतिवाचक. येथे तेथे काल उद्या त्यानंतर हळू सावकाश यापैकी नाही. मित्रांनो लक्षात घ्या, याचं उत्तर आहे हळू सावकाश. इकडे पहा, येथे तेथे हे बी क्रियाविशेषण आहेत, पण ही कसली क्रियाविशेषण येतं? स्थलवाचक. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला मी येथे बसतो, मी येथे बसतो. मग जर आपण पाहिलं मित्रांनो, बसतो क्रियापद, बस मूळ धातू, याला जर आपण प्रश्न विचारला कोठे बसतो, मग कोठे बसतो म्हणलं की येथे येते, आणि कोठेचं उत्तर क्रियाविशेषण असते, पण ते कोण असते? स्थलवाचक क्रियाविशेषण असते. मी येथे बसतो, बसतो क्रियापद, बस मूळ धातू, कोठे बसतो येथे, कोठेचं उत्तर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असते. त्यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो, ती मला काल भेटली, काही वाक्य, ती मला काल भेटली स्वप्नात. ठीक आहे, ती मला काल भेटली. भेटली क्रियापद, भेट मूळ धातू, आणि मग विचारा प्रश्न केव्हा भेटली, केव्हा भेटली? काल, आणि केव्हाचं उत्तर क्रियाविशेषण अव्यय असते, पण ते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असते, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. पण मित्रांनो सांगायचा मुद्दा असा आहे, सर मी म्हणलं तुम्हाला ती सावकाश चालते, ती सावकाश चालते. चालते क्रियापद आहे मित्रांनो, चाल मूळ धातू आहे, आणि याला प्रश्न विचारा कशी चालते, कशी चालते? सावकाश. आणि कसाचं उत्तर मित्रांनो क्रियाविशेषण अव्यय असतंय, पण कोणतं? रीतिवाचक. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असते, आणि म्हणून मित्रांनो ऑप्शन नंबर 2 बरोबर. हळू बोल, कसं बोल? हळू, कसाचं उत्तर क्रियाविशेषण, पण रीतिवाचक. सावकाश चाल, कसं चाल? सावकाश, कसाचं उत्तर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. विषय संपला मित्रांनो. म्हणूनच ऑप्शन नंबर आपलं सी बरोबर आहे. रीतिवाचकच ओळखायला सांगितले. पण आजी दुष्ट काढते, आजी दुष्ट काढते वाक्यातील प्रयोग ओळखा. चिलर प्रश्न आहे. काढते क्रियापद, काढ मूळ धातू, काढणारी कोण? आजी वाक्याचा कर्ता आहे, कारण कोणचं उत्तर कर्ता असते. कर्त्याला प्रत्यय लागलाय का? नाही, झाला कर्तरी प्रयोग. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. मित्रांनो कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. कमेंट करून सांगा कोणता व्हिडिओ, कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ घ्यायचा, किंवा व्हिडिओ चांगला वाटला, नाही वाटला, स्पीड झाली, कमी झाली, तुमच्या प्रतिसादानुसारच्या गोष्टी असतात मित्रांनो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.